नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. एकंदरीतच आपल्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजय आहे. लोकांच्या गळ्यातील ताईत नगराध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते स्वप्नील भैया होते, आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की एकंदरीतच त्यांची जी पुढली रणनीती आहे ते तर तुम्ही जाणून घेतली आहे, पण युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जास्त पाहिलं जात आहे. आणि युवा नेतृत्व म्हणून याच्यामध्ये जर पाहिलं तर स्वप्नील भैया युवा नेतृत्व म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं युवा कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल, त्यांच्यासाठी काय योजना वगैरे आणाल, काय या संदर्भामध्ये काय सांगता येईल? युवांसाठी मी पहिलेही सांगितलंय की शहरामध्ये शिक्षणाचं जे माझं माहेरघर होतं, आता परत तिथं सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी वायफाय वायफाय तयार करून देतं, म्हणजे की त्यांना नेटतर्फे सगळं काही मोफत मिळावं. त्याचबरोबर मला लायब्ररी करायच्या, त्याचबरोबर त्यांना भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्यांना मुलींसाठी कुठलीही अडचण जाऊ नये, त्यांना संरक्षण असण्यासाठी टीव्ही, CCTV कॅमेरे, इतर सगळ्या गोष्टी त्यांना करायच्यात. आणि युवकांना अजून एक गोष्ट मला सांगायची, आपणच युवक आहोत ज्या या संपूर्ण शहराचं, अख्ख्या तालुक्याचं रक्षण करू शकतो. ही एक गोष्ट मला आवर्जून माझ्या नेतृत्वातून मला त्यांना दाखवून द्यायची आहे, ही आपल्यातर्फे मला त्यांना सांगा. अगदीच बरोबर आहे. महिला सुरक्षित आहेत. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भाजपला या ठिकाणी भरघोस मतदान दिलंय. ते राष्ट्रवादी काँग्रेस, गड आला पण सिंह गेला, ही भावना त्यांच्याकडे आहे. आणि एकंदरीत 16 राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले असताना सुद्धा तुम्हाला भरघोस मतांनी मतदान दिलं. एकंदरीतच त्यांचा म्हणजे जनतेचा काय कौल असू शकतो, म्हणजे तुमच्याबद्दल काय प्रेम आहे, भावना काय असतील, नेमकं तुम्हाला काय वाटतंय? प्रेम आहे, त्यांचा विचार आहे तो की मी ते हा सगळ्या शहराची रूपरेषा मी बदलू शकतो, ही त्यांचा विचार आहे. त्यांनी मला सगळ्या जनतेनं मला बोलून दाखवलेलं आहे. मला बोलून पहिली वेळेस घटना घडलेली आहे, जनतेनं बोलून दाखवून मतदान घडलेलं आहे. अख्ख्या राजूरमध्ये आजपर्यंत कधी घडलं नाही, पण ही पहिली वेळेस आहे. इथं पैशाला किंमत झाली नाही, इथं कामाला किंमत झालेली आहे आणि संपूर्ण मतदारानं बोलून दाखवलेलं आहे. त्यांच्यामुळं त्यांच्या भावना आणि त्यांच्या विश्वासाला मी गायकवाड साहेब परिपूर्ण उतरणार. अगदी बरोबर आहे. एकंदरीतच माहिती अशी कळते आहे की राजूर नामांतर होणार आहे. तर राजूर नामांतराविषयी काय सांगणार? एकंदरीतच हे जे मतदान एकवटलेलं आहे, तर त्याच एकंदरीत दृष्टीनं तुम्ही पाहिले का, म्हणजे राजूर नावाखालीच हे मतदान तुम्हाला मिळाले किंवा मग धर्मरक्षक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, तर एकंदरीतच तुमची काय भावना असणार या संदर्भामध्ये? मतदारांचं माझ्यावरती प्रेम आहे, मी सांगितलंच आहे तुम्हाला. राजूरच्या नावावरती असेल, धर्मरक्षकाच्या नावावरती असेल, ह्या शहराच्या विकासाच्या नावावरती असेल, सगळ्या गोष्टी मी कुठल्या एक गोष्टी घेऊन चालत नाहीये. मी या देशातल्या, या हिंदुस्थानमधला एक सच्चा नागरिक आहे. हिंदुस्थान देश माझा आहे, मी त्याची प्रगती करणं हे माझं रक्षण आहे, माझं धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. आणि त्या संदर्भानं लोकांना ज्या गोष्टी आवडल्यात, ज्या लोकांना ज्या पाहिजेत ते एका उमेदवारामध्ये जर मिळत असतील तर 100% मतदार बंधू आणि भगिनींनो मतदान एकालाच करणार ना, तर असा विषय आहे. संविधानाने आलेली धर्मनिरपेक्षता, कोणत्याही धर्माचा कुणी त्याग आणि स्वीकार अंगीकार करू शकतो, हे तत्व बाळगून या ठिकाणी स्वप्नील भैया होते, यांच्याशी आपण संवाद साधला. लोकशाहीचा विकास कुठे करता येईल, एखाद्या ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांना संविधानाचं परिपूर्ण नॉलेज आहे आणि युवा नेतृत्व आणि महिलांसाठी योग्य पद्धतीनं काम करतील. त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून अहमदपूरचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, असं आश्वासन त्यांनी दिलंय. एकंदरीतच माहिती आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो. तुर्तास कॅमेरामन मकरंद वाहुळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.